नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इव्हनिंग स्नॅक म्हणजे संध्याकाळसाठी किंवा टिफिनसाठी किंवा सकाळच्या स्नॅक्ससाठी अतिशय चविष्ट, चटपटीत आणि गरम गरम कॉर्न कटलेट। अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत, तर खायलाही अतिशय मस्त आणि चविष्ट लागतात। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आधी पण मी कटलेटच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तर त्याही तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा, चेक करा आणि बनवून बघा, तुम्हालाही आवडले असतील। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि अशा नवनवीन रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला करता येईल। तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी इथे 1 कप उकडलेले स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। तर हे उकडून गार केलेले स्वीट कॉर्न मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि कोर्स टेक्स्चर थोडंसं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे। तर इथे मी ग्राइंड करून घेते आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण हे उकडलेले मक्याचे दाणे बारीक करून घेतलेले आहेत। तर त्यानंतर मी इथे एक मोठा बाउल घेतला आहे आणि बाउलमध्ये आपण हे मिक्सरचं जे मिश्रण आहे ते काढून घेऊया, ट्रान्सफर करून घेऊ। आता आपण ॲड करणार आहोत किसलेलं गाजर, त्यानंतर सिमला मिरची, कांदा चॉप केलेला, त्याच्यानंतर कोथिंबीर चॉप केलेली आणि हळद टाकून घेऊया, लाल मिरची पावडर, त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, मीठ चवीनुसार आणि 1 कप मी इथे उकडून घेतलेले बटाटे किसून घेतलेले आहेत। त्यानंतर पाव कप आपण घेतलेला आहे ब्रेड क्रम्स, त्यानंतर 2 टेबलस्पून मी इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेते बाइंडिंगसाठी आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। कॉर्नफ्लॉवरमुळे आणि ब्रेड क्रम्समुळे सगळं मॉइश्चर ॲब्झॉर्ब होतं, पाण्याची अजिबात गरज पडली नाही। आणि आता मी इथे हाताला तेल लावून घेतलेलं आहे, लिंबा एवढा मी इथे गोळा घेतलेला आहे आणि टिक्कीचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर कटलेट असेल शेपर तर ते घ्यायचं किंवा ह्या पद्धतीने कटलेटचा शेप करून घेतला तरीही चालेल। तर मी ह्या पद्धतीने शेप करून घेतलेला आहे। तर कॉर्नफ्लॉवरची मी स्लरी केलेली आहे, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकून कॉर्नफ्लॉवरची स्लरी केलेली आहे, त्यामध्ये कटलेट आपण डीप करून घेऊ आणि त्यानंतर आपण हे कटलेट ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचं आहे। तर इथे मी हे कटलेट ब्रेड क्रम्सनी पूर्ण कोट करून घेते, दोन्ही साईडनी कोट करून घ्यायचं आहे, तसेच साईडनीही आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे तळल्यावर हे कटलेट क्रिस्पी लागणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कटलेट छान कोट करून घेतलेला आहे। तर आपण आता हे प्लेटवर काढून घेऊया। अशा पद्धतीने मी कटलेट कोट करून घेते। आता इथे दुसरे कटलेट मी कोट करून घेतलेला आहे, एका साईडला मी तेल तापवायला ठेवलेलं आहे। आता हे कटलेट आपल्याला गरम तेलात तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता तेल तापलेलं आहे, गरम तेलात आपल्याला हे कटलेट अलगद सोडायचे आहेत। मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी इथे 4 कटलेट टाकून घेतले, त्यानंतर हा 5वा। तर पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे कटलेट ॲट अ टाईम तुम्ही बॅच वाईज तळून घेऊ शकता। एका साईडने पूर्ण तळून घेतल्यानंतर मी ते कटलेट फ्लिप करून घेते। तर हे सर्व आपल्याला असे उलट पलट करून दोन्ही साईडने मस्त गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत, जास्त हाय फ्लेमवर नाही तळायचे, नाही तर वरतून क्रिस्पी होतील आणि आतमधून थोडेसे असे कचरट राहण्याची शक्यता आहे। तर मधूनही छान शिजले पाहिजे, अशा पद्धतीने हे कटलेट आपण क्रिस्पी तळून घेणार आहोत। तर हे कटलेट तळून झालेले आहेत। आता आपण तेल निथळून प्लेटवर कटलेट सर्व काढून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। गॅसची फ्लेम लो करायची आणि हे सर्व आपण प्लेटवर काढून घ्यायचे आहेत। प्लेटवर मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे, जेणेकरून जे एक्सेस ऑइल असेल ते ॲब्झॉर्ब केलं जाईल। त्यानंतर सर्विंगची तयारी। आता आपण हे कटलेट सर्व करूया। मी ते केचप घेतलेलं आहे, टोमॅटो केचप, त्याबरोबर किंवा ग्रीन चटणीबरोबर अतिशय टेम्पटिंग आणि चविष्ट लागणारे कटलेट तयार आहेत। सो लेट्स सर्व। तर तुम्ही ते बघू शकता मस्त क्रिस्पी कटलेट झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी पाठवलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील अतिशय सोप्या पद्धतीने, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये, कमी साहित्यामध्ये. तर तुम्ही हा आवाज पण ऐकू शकता, मस्त कुरकुरीत झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता रेसिपी तयार आहे, खायलाही तयार आहे सर्व. तर मी इथे तुम्हाला हे कटलेट तोडून दाखवते. मस्त गरम गरम आणि आतमध्येही मस्त शिजलेलं आहे. तर आता हे केचपमध्ये बुडवून गरम गरम कटलेटची मी इथे टेस्ट घेणार आहे. वाव, मस्त दिसत आहे. तर खाऊनही बघून या. वाव, मस्त टेम्पटिंग टेस्टी झालेले कटलेट, अतिशय चविष्ट. तुम्ही नक्की ट्राय करा. माउथ वॉटरिंग रेसिपी, झटपट होणारी रेसिपी, टिफिनला द्या, सकाळी खा, संध्याकाळी खा. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा. सो गाईज, पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन युनिक, टेम्पटिंग आणि सोप्या रेसिपीसह ह्या चॅनलवर. डिलिशियस फूड रेसिपीज बाय वैशाली. तोपर्यंत धन्यवाद.